आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूयात। भाजप पक्षप्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी आता पुढचा विचार करेन, नाहीतर मूळ राष्ट्रवादीचं काम करेन। भाजप पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची मोठी प्रतिक्रिया। हे दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल। एकनाथ खडसे काय बोलले माहिती नाही, पण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खडसे साहेब आमच्या सोबतच राहतील। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी, बॅनरवर एकनाथ खडसेंसह शरद पवार आणि रोहिणी खडसे यांचाही फोटो। शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची हजेरी। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठवाड्यामधील आणि विदर्भातील पूर परिस्थिती आणि पावसावर लक्ष, अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय। लवकर पंचनामे केले जाणार, अजित पवारांची TV9ला माहिती। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं, काँग्रेसच्या विचारांशी सहमत पण पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल पुणे झालंय। कोयता गँगची दहशत, लालबागची घटना गंभीर आहे। राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा, कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती।